24 षटकांचा खेळ झाला आहे. पहिला चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला जातोय ऑर्थोडॉक्स लांबवरला कव्हर करेपर्यंत त्या ठिकाणी 4 धावा 48 केल्या. वंदरशेतनी 48 केल्या. ऑन साईडला लॉक केलं मिड विकेटला. सुंदर जेव्हा घेतला गेलाय आणि फलंदाज पहिला बाद. ते संघ आहेत या विभागात. बॅकफुटला घालून चेंडूला लेट कट करत असताना ऑफ साईडला आपल्या खेळाडूमध्ये तर नक्की मला कळवा, त्याला पुढे नेण्याचं काम करू शकू आम्ही. मी वॉच करत होतो. रनवे त्यांचा रिलीज ऑफ द डिलिव्हरी फॉलो थ्रू. खासियत त्यांची अशी आहे की अजून की जवळ आल्यानंतर रिलीज ऑफ द डिलिव्हरीच्या वेळेला ते पॉपिंग गोलंदाजाने त्याचा यश क्रीज कॉर्नरवरून टाकला. तेव्हाच कळले चेंडू आत येणार मिडल स्टंपवर. बॅकफुटला करून चेंडूला प्लेस केले. डावबाजूची भीती रॉंग एंडला थ्रो येतोय का. ही स्पर्धा जिंकली होती हो यश कडून सुद्धा. क्रीज कॉर्नर सर्व खेळतायत. कव्हर करेपर्यंत 1 धाव उपेंद्र आणि तसंच यश दोघांकडे लाईन चांगली आहे. क्रीजचाही वापर खूप चांगल्या पद्धतीने करतील. ऐकावं कारण एवढे सुंदर संघ खेळतायत, चांगलं क्रिकेट दाखवत आहेत. अंडरग्राउंड दापोली या परिसराचं. मात्र शोल्डरवरून खूप सुंदर पडल्यानंतर चेंडू बॅकफुटला गेले. चेंडू ऑन साईड वळवला. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला होते. शेवटचे बॅकफुटला गेले. थोडे उशिरा आले बॅकफुटला आणि पॅटच्या मध्ये चेंडू होता. लॉब थोडस उशिरा केले. क्षेत्ररक्षक जज करतायत. जेल गळायला पाहता प्रथम दुसऱ्या वेळी बाद करता आला असता. मात्र जेल त्या जितकं तुम्ही आनंदाने खेळला तितकं तुम्हाला समाधान मिळेल. एक मुलगी लेवल क्रिकेटची प्रॅक्टिस करत असताना राईट साईडला बघतोय ती जास्त असते. अजून एक काळ भारताचं क्रिकेट शहरामध्ये होतं. आय एम टॉकिंग अबाउट 20-25 years बॅक. वेळ लागल्या मला माहित नाही. 7 मिनिटं वाया घालवली आपण. हवा खेळ जेल असण्याची शक्यता वाट बघता जेलसाठी सोडला शेवटी. असं झाली पाहिजे. बॅकफुटला थांबून चेंडू खेळतो बिलकुलच होत नाहीत. चेंडू पडल्यानंतर जास्त लेट स्विंग होते. थोडं मागे व्हा. जे प्लेयर उभे आहेत थोडं मागे व्हा बाउंड्रीच्या. बघा वाईटला आणि तिकडेच बॉल आला. 6 धावा. चेंडूमध्ये जात असताना 6 धावा येत असताना एकदम परफेक्ट असतात. गेम बॅकफुटला जाऊन चेंडू ऑन साईडला पुल केलाय आणि 6 धावा. सामना संपलाय. 14 धावा सामना संपलाय. अभिनंदन. जे 7